नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। ठाणे के वागले स्टेट स्थित जय भवानी नगर में जय भवानी नगर शिवसेना शाखा की ओर से पूर्व नगर सेवक एकनाथ भोईर एवं पूर्व नगर सेविका एकता एकनाथ भोईर के मार्गदर्शन में नोटबुक वितरण एवं विद्यार्थियों का गुण गौरव सत्कार किया गया। कार्यक्रम में छोटा शिशु से लेकर 15वीं तक 2000 से अधिक विद्यार्थियों को नोटबुक वितरण किया गया, तो वहीं परिसर के हर क्षेत्रों में उत्कृष्ट विद्यार्थियों का सम्मान किया गया। कार्यक्रम में शिवसेना विधायक रविंद्र फाटक, राम रेपाले, दीपक वेदकर, पूर्व नगर सेविका एकता भोईर, विधानसभा युवा अधिकारी यज्ञेश भोईर, पूर्व नगर सेवक दशरथ यादव, उप विभाग प्रमुख कृष्णा सोडारी, उप विभाग प्रमुख कुलदीप तिवारी, शाखा प्रमुख संजय यादव, संजय मोरे, शाखा प्रमुख शिवाजी लाड समेत शिवसेना के सभी पदाधिकारी एवं महिला आघाड़ी के सभी पदाधिकारी उपस्थित रहे। कार्यक्रम की शुरुआत छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा एवं धर्मवीर आनंद दीघे, बाला साहब ठाकरे, बाबा साहब ठाकरे की प्रतिमा पर माल्यार्पण एवं दीप प्रज्वलन कर किया गया। बता दें, पूर्व नगर सेवक एकनाथ भोईर परिषद के विद्यार्थियों का हौसला बढ़ाने हेतु ऐसे अनेकों कार्यक्रम करते रहते हैं। यह परंपरा धर्मवीर आनंद दीघे के समय से शुरू की गई थी, जो आज तक निरंतर चली आ रही है। कहा जाता है किसी भी कार्य को शुरू करना आसान होता है, लेकिन उसको लंबे समय तक टिकाना बहुत ही मुश्किल। लेकिन पूर्व नगर सेवक एकनाथ भोईर द्वारा जो कार्य शुरू किया जाता है उसको अनवरत 20-25 सालों से भी लगातार उसको चालू रखा जाता है। तो नगर सेवक एकनाथ भोईर का कहना है कि हम सब धर्मवीर आनंद दीघे के शिष्य हैं, हमने उन्हीं से यह सब सीखा है। आणि त्याचा आज वटवृक्ष होताना आपण पाहत आहोत। कारण धर्मवीर आनंद दीघे साहेबांना अभिप्रेत असलेला हा कार्यक्रम आपण पाहत होतो। ज्यावेळेला धर्मवीर आनंद दीघे साहेब ज्यावेळेला ठाणेमध्ये त्यांच्या आनंद आश्रमामध्ये मुलांना वह्या वाटप करत असायचे, त्यावेळेला आपल्या संपूर्ण ठाणेकरांनी पाहिलेला आहे। आणि त्यामुळे त्यांना हा अभिप्रेत असलेला कार्यक्रम आज 1987 सालापासून आजपर्यंत ही शिवसेना शाखा जय भवानी नगर वागळे स्टेट प्रभाग क्रमांक 15 यांच्या वतीने सातत्याने टिकून आहे। आणि या कार्यक्रमाला गुरुवर्य धर्मवीर आनंद दीघे साहेब शेवटच्या वर्षी ज्यावेळेला 2001 साली ते गेले, त्या हा कार्यक्रम केला आणि त्यावेळेला त्यांनी या कार्यक्रमाची इथं रामसिंग पत्रकार बसलेले आहेत, म्हणजे त्यांनी शबासकीची थाप ही छोट्याशा कार्यकर्ता एकनाथ भोईर याला दिली। आणि म्हणून हे सातत्याने हा कार्यक्रम माननीय आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज तो सुरू आहे। कारण दिघे साहेब गेल्यानंतर आम्ही पोरके झाले होतो, परंतु शिंदे साहेबांनी आम्हाला जी साथ दिली आणि त्यामुळे त्याचबरोबर माझे मार्गदर्शक माजी विभाग प्रमुख देवीदास चालके साहेब यांनी सुद्धा मला त्यावेळेला बळ दिलं। कारण त्यावेळेला हे कार्यक्रम करणं शक्य नव्हतं, परंतु या ठिकाणी या शिवसेना शाखेमध्ये ज्या पद्धतीने तेव्हा कार्यक्रम होत होता त्याच पद्धतीने आज कितीतरी पटीने तो वाढलेला आहे आणि तो कार्यक्रम आज पाहता आपण। परंतु त्यावेळेला दिघे साहेब असायचे आणि त्यावेळेला या ठिकाणी आल्यानंतर रामसिंग या आठवणी सांगू शकतो तुम्हाला, कारण तो अकोतीचा साक्षीदार आहे। या ठिकाणी 2-2 तास या शाखेमध्ये झोपायचे आणि आमचा कार्यक्रम होत असायचा। अनेक पदाधिकारी कार्यक्रम या ठिकाणी करत असायचो, परंतु साहेबांची आठवण म्हणून आम्ही हा कार्यक्रम सातत्य आजही पाळलेला आहे। आणि तो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या बळावर आज आम्ही तो कार्यक्रम करतोय, त्यांच्या आदेशाने आम्ही तो कार्यक्रम करत आहोत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली। आणि असाच हा कार्यक्रम पुढेही चालू राहील। कारण साहेबांचं म्हणणं असायचं, अरे आपण या मुलांना काहीतरी द्यायला पाहिजे, शिक्षणासारखा वसा त्यांना पुढे जायला पाहिजे। त्यांची एक आनंद असतो, त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो। त्यांना आपण ज्या वह्या देतो किंवा त्यांना आपण जे काय त्यांच्या पाठीवर थाप देतो, ती थाप त्यांना पुढे भविष्यात कामाला येईल, अशा प्रकारचं काम तुम्ही करत राहा। म्हणून मी या सर्वच विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी आता मी गुणवंत विद्यार्थ्यांचा मी सत्कार समारंभ करतो, मला आनंद वाटतो। कारण गुणवंत विद्यार्थी ज्यांनी 70% जास्त मार्क पाडलेले आहेत, या अशा विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी सत्कार करतो। आणि त्याचबरोबर आपण बघितलं माझ्याकडे उच्च शिक्षितसुद्धा विद्यार्थी ज्यांनी चांगल्या डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत, त्यांचासुद्धा सत्कार करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी हा कार्यक्रम
मी कार्यकर्त्यांच्या बलावर करतो. माझे सर्व सहकारी अतिशय ह्या कार्यक्रमाला मनापासून आणि अगदी तन मन धन अर्पण करून ते मला मदत करत असतात आणि म्हणूनच एवढं वर्ष हा कार्यक्रम मी करू शकलो. तर हे माझे भाग्य आहे. आणि म्हणून इयत्ता 8वी आणि 9वीचे विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांचं मनस्वी अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. सालाबाह्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी केवळ तुमच्यासाठी हा गुणगौरव सोहळा आणि दर्पदोहया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतो. आणि आजच्या कार्यक्रमाला मान्यवरांना थोडा उशीर झाला कारण आपल्या महाराष्ट्राच्या उपसभापती मनोजभाई भोळे यांचं ठाण्यामध्ये आगमन झालं होतं आणि सर्व पदाधिकारी किंवा